हॅलो मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण मित्रांनो आलेलो आहे नाशिकमध्ये श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरमध्ये. तर मित्रांनो, इथे येण्यासाठी तुम्हाला नाशिक स्टेशनच्या बाजूला बस डिपो आहे. त्या बस डिपोवरून तुम्ही डायरेक्ट श्री त्र्यंबकेश्वर महाराज मंदिरसाठी तुम्ही बस पकडू शकता. तुम्हाला बस तिकीट फक्त 70 रुपये येण्यासाठी, जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला 70 रुपये जाईल. तर मित्रांनो, हे 5 पांडुरंगाने बांधलेलं मंदिर आहे. तर मित्रांनो, आता आपण मंदिराच्या गेट मधून एंट्री मारलेली आहे आतमध्ये. तर तुम्ही बघू शकता, भाविकांची खूप गर्दी आहे आतमध्ये दर्शन घेण्यासाठी. लांबच लांब रांग आहेत. सगळेजण लाईनीमध्ये उभा आहे दर्शन घेण्यासाठी. आणि तुम्ही टीव्हीवर सुद्धा बघू शकता, लाईव्ह दर्शन चालू आहे त्र्यंबकेश्वर महाराजांचं. तुम्ही टीव्हीवर लाईव्ह दर्शन सुद्धा घेऊ शकता ना, किंवा आतमध्ये जाऊन सुद्धा घेऊ शकतात. तर आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला बेंच सुद्धा आहे, बसण्याचा बंदोबस्त सुद्धा आहे तुम्हाला. कारण की इथं आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 तास लागणारच आहेत दर्शन घेण्यासाठी. त्यामुळं तुम्हाला हर जागी बेंचची सेवा उपलब्ध केलेली आहे. त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. धार्मिक महत्त्व, ऐतिहासिक महत्त्व अत्यंत प्राचीन आहे. नाशिक जिल्ह्यातल्या त्रिभुज गावे गोदावरी नदीच्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. भगवान शिव त्र्यंबकेश्वर म्हणजे 3 नेत्र असलेले ईश्वर आहेत. अंबिक 3 नेत्र. सद्पुराण, शिवपुराण, पद्मपुराण इत्यादी ग्रंथांमध्ये त्र्यंबकेश्वर महत्त्व वर्णन केलेले आहे. कथा अशी आहे की गौतम कुश्रू यांनी केलेली तपस्यांना भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्याने इथल्या गोदावरी नदीत प्रकट केले. त्यामुळे त्र्यंबकेश्वर गोदावरीचे गम्यस्थान मानले जातात. भगवान शिव यांनी ज्योतिर्लिंग वास केले म्हणून श्री ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिराची रचना स्थापित. हे मंदिर 17व्या शतकात पेशवे बाजीराव नानासाहेब पेशवे यांनी बांधले. संपूर्ण मंदिर काळ्या दगडातून चेलगम दगडाने बांधलेले आहे. मंदिराची वास्तुशिल्प अत्यंत सुंदर असून दक्षिण भारतीय शैलीचे प्रभाव दिसून येते. गर्भगृहात त्र्यंबकेश्वर लिंग आहे. ज्योती, ब्रह्मन, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव एकाच लिंगात प्रतिबिंबित झाले आहेत. गोदावरी ब्रह्मगिरी पर्वतावरून जाणारी गोदावरी नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. इथे दरवर्षी 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि नाशिक या 4 ठिकाणांपैकी नाशिक एक आहे. हे बघा मित्रांनो, आता आपण मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ आलेलो आहोत. आता मित्रांनो, आता आपण काही मिनिटांमध्ये आपण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. हे बघा मित्रांनो, मंदिराच्या दरवाजाला अतिशय सुंदर देवादेवतींची मूर्त्या कोरलेल्या आहेत. तुम्हाला गणेश दिसतील, देव्या दिसतील, पार्वती शंकर दिसतील, महादेव दिसतील. तुम्हाला हर एक देव मंदिरात तुम्हाला दिसतील. 33 कोटी देव तुम्हाला 4 साईडच्या मंदिरामध्ये तुम्हाला दिसतील देव. आता बघा, तुम्ही दरवाजाच्या एकदम वरच्या भागाला बसाल, गणेशची मूर्ती आहे. तिथं हात लावून पाया पडून आपल्याला आतमध्ये एंट्री मारायची आहे.
हे बघा मित्रांनो, आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी थोडं लाईन बाकी आहे. आता काही सेकंदामध्ये आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाणार आहे. ते बघा, तुम्ही बघू शकता महादेवांचं किती मोठं त्रिशूळ आहे तिथं. हजारो लोक तिथं सेल्फी काढत आहेत, फोटो घेत आहेत. मंदिराच्या चारी साईडनं मंदिराला फिरून बघत आहेत बघा. आता आपण मी काही दर्शन झाल्यावर आपण मी त्या साईडला जाणार आहोत. आम्ही सुद्धा तुम्हाला आमच्या वेळेच्या माध्यमातून बाहेरून आपण मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत. मंदिर किती सुंदर आहे किती नाही. तर तुम्ही बघा, आता बसत ते आपले काका समोर नंदीच्या कानामध्ये काय तर मन्नत मागत आहेत. इथं नंदीच्या कानामध्ये बोलल्यावर तुम्हाला तुझी मन्नत पुरी होत आहे. तुम्ही मी सुद्धा या आणि या कानामध्ये नंदीच्या मन्नत मागा. हे बघा मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलो आहोत. मध्ये बघू शकता तुम्ही किती सुंदर नजारा आहे. झुंबर बांधलेला आहे, अतिशय सुंदर झुंबर आहे, पुरा गोल्डन कलरच. हे बघा मित्रांनो, तुम्हाला मंदिरामध्ये किती सुंदर नजर दिसल. भाविक तुम्हाला दिसतील, हार जागी तुम्हाला भाविक दिसतात. साडी साईडनं तुम्हाला भाविक दिसतील दर्शन घेताना. हे बघा समोर देवीची मूर्ती आहे. इथून स्टार्ट करतात पाया पडत जायला, आतमध्ये पाया पडणार, तसं चालत चालत पाया पडणार. पाया पडल्यानंतर महादेवाचं दर्शन तुम्हाला इथे भेटणार. लाईव्ह दर्शन सुद्धा तुम्हाला भेटत आहे इथं. तुम्ही आवर्जून दर्शन घेण्यासाठी या. या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की 24 तास पूजा केली जाते या देवांची. त्र्यंबकेश्वर महाराजांची 24 तास पूजा होत राहते. आणि ते तुम्हाला दिसत आहे. पंडित पंडित नाही ना म्हणा तर 30 ते 40 पंडित इथं असतात. आणि सगळेजण आपली आपली पूजा करतात. 24 तास तुम्हाला मंदिरामध्ये पूजा करताना दिसणार. आणि त्याच्यामुळे तुम्हाला थोडाफार उशीर होणार आतमध्ये जाण्यासाठी, पण काही हरकत नाहीये. कारण की तुम्हाला बसासाठी बंदोबस्त सुद्धा केलेला आहे आतमध्ये. बेंच वगैरे टेबल टाकलेले आहेत. जशी पूजा झाली तसं ते दरवाजा ओपन होणार. ओपन झाल्यावर तुम्हाला दर्शन भेटणार महादेव त्र्यंबकेश्वरांचं. हे बघा मित्रांनो, किती सुंदर मंदिर आहे, अतिशय सुंदर आहे. ते बघा मूर्ती तुम्हाला देवांची मूर्ती दिसत आहे मंदिराच्या बाजूला. हे बघा मित्रांनो, काळ्या दगडानं किती सुंदर मंदिर उभा केलेलं आहे. एक साईडला चॉकलेटी कलरचा दगड आहे, एक साईडला पुरा काळा दगड आहे. आणि या काळ्या दगडाचा इतका सुंदर भव्य नजारा आहे, तर तुम्ही सुद्धा बघून आश्चर्य व्हा की दोन्ही साईडला अलग अलग दगडाचं मंदिर बांधलेलं आहे. इतकं मोठा दगड बांधलेला आहे. आम्ही पहिल्यांदा बघत आहोत इतकं मोठा मंदिर. तुम्ही सुद्धा आवर्जून इथं मंदिर बघण्यासाठी या, महादेवांचे दर्शन घेण्यासाठी यावे. हे बघा मित्रांनो, या मंदिराचे कॉलम अलग अलग पाठमध्ये उभा आहेत. सगळे तुम्हाला अखंड दिसणार सुद्धा नाहीये. हर एक तुम्हाला प्लेयर दिसेल ते अलग अलग मध्येच आहेत. सगळ्या कॉलमचे प्लेयर आहेत 2-2 फुटापर्यंत. हे बघा मित्रांनो, अतिशय सुंदर नजारा तुम्ही बघू शकता. चारही साईडला भरपूर भाविक येतात आणि अर्धे भाविक लाईनीमध्ये लागलेले आहेत त्र्यंबकेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. आता हे दर्शन घेऊन सुद्धा हे सगळीकडेच बाहेर फोटोशूट करण्यासाठी येतील. आणि तुम्ही बघू शकता त्र्यंबकेश्वर महाराजांचं काळा दगडाचं बांधलेलं मंदिर इतकं सुंदर आहे. तर आम्ही पहिल्यांदा बघतोय नाशिक जिल्ह्यामध्ये. तुम्ही सुद्धा आवर्जून नाशिकला भेट द्या आणि त्र्यंबकेश्वर महाराजांचं दर्शन घ्या. हे बघू शकता भरपूर भाविक इकडं फोटो काढत आहेत. मोठा तुळशीवर आहे, तुळशीच्या बाजूला सुद्धा पटापट फोटो काढत आहेत. सगळीकडे तुम्हाला हे बघा मित्रांनो, इथे बोर्ड लावलेला आहे. मंदिराच्या बारीमध्ये माहिती लिहिलेली आहे. तर तुम्ही इथे येऊन मंदिराच्या बारी माहिती सुद्धा घेऊ शकतात. तुम्हाला सगळी A to Z माहिती या बोर्डवर भेटेल. हो हो कर हो 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 हो